वाटायचा. खिरापत म्हणजे सोपा मोक्ष. तू आलाय म्हणजे आता मोक्ष आम्हाला काय झाला, सोपा झाला. पहिला उपदेश केला आणि सांगितलं, रामा माझा आश्रम सोडला की तुझा आता वनवास सुरू होईल. या वनवासात लक्ष्मण आणि जानकी तुझ्या बरोबर आहे म्हणून सांगतो, जे डोळ्यांनी दिसतं ते खरं आहे असं मानायचं नाही, आणि जे कानांनी ऐकू येतं ते सत्य वचन आहे, कानावरती पडलेलं हेही मानायचं. कारण पुढची जी आता सृष्टी तुला लाभणार आहे ही सगळी मायावी सृष्टी असणार आहे. आणि प्रभू रामचंद्रा तुझ्या माहितीसाठी सांगतो, तू आणि लक्ष्मण दोघच जर वनवासात असते तर मी तुला वनवासात आत जाण्याची परवानगी दिली असती, पण तुमच्या बरोबर जानकी देवी आहेत म्हणून तुला मी चित्रकूट पर्वतावरती राहण्याची काय करतो, आज्ञा करतो. श्री रामचंद्र भरद्वाज ऋषींची आज्ञा घेऊन चित्रकूट पर्वतावरती गेले आणि चित्रकूट पर्वतावरती प्रभू रामचंद्र राहू लागले. गुहक राजा बरोबर आहे, निषाद राज गुहक, त्याने प्रभू रामचंद्रांना झोपडी बांधून दिली. गुहक राजा आणि सुमंत परतीचा प्रवास करू लागलाय. सुमंताचा रथ अयोध्येतल्या लोकांनी आलेला पाहिला आणि सुमंतांनी सांगितलं, आपले रामचंद्र चित्रकूट पर्वतावरती आहेत, योग्य वेळ झाली की तुम्हाला सगळ्यांना मी चित्रकूट पर्वतावरती घेऊन जाईल. सगळ्या लवाजम्या समवेत सुमंत अयोध्यावासियांसमवेत कुठे आलाय, अयोध्येमध्ये परत. आणि काल तुम्हाला मी राजा दशरथाने सांगितलेली नियतीची कथा सांगितली ना, तो प्रसंग आत्ता आला. सुमंताला राजा दशरथाने विचारलं, राम परत आला का? सुमंताने सांगितलं, रामचंद्र माझ्या बरोबर आले नाहीत आणि भविष्यात येणारही नाहीत. भरद्वाज ऋषींची त्यांना आज्ञा झाली आहे म्हणून राजा दशरथाने रामे रामे ती कथन राम राम म्हणत काय सोडले, राम. आमच्या वसिष्ठ ऋषींनी तेलाच्या द्रावणात राजा दशरथाचं शरीर सुरक्षित ठेवलं आणि 4 दूतांना कैकेय प्रांतामध्ये पाठवलं. पण लक्षात ठेवा, सगळी सूत्र आता कोणाकडे आली आहेत, वसिष्ठ ऋषींकडे आली आहेत. 4ही मुलं जवळ, म्हणून वसिष्ठ ऋषींनी दूतांना सांगितलं की तुम्ही फक्त भरताला बोलवलं, शत्रुघ्नाला बोलवलं एवढंच निरोप सांगायचा. इथे काय चाललंय ते काहीही सांगायचं. पण का तातडीने बोलवलं म्हटल्यावरती शंका येणार की, म्हणून वसिष्ठ ऋषी किती राजकारणी आहेत बघा. त्यांनी त्या दूतांबरोबर विविध प्रकारच्या मिठाई दिल्या, विविध प्रकारचे वस्त्र दिले आणि विविध प्रकारचे आहेर दिले. आहेर मिठाई आली म्हणजे आपण काय समजलं, काही दुःखाची बातमी, काहीतरी काम असेल म्हणून भरताला बोलवलं असेल. ते दूत प्रवास करत करत कैकेय प्रदेशात गेले. कैकेय राजाची भेट घेतली. भरत शत्रुघ्नाला बोलवलं म्हणून सांगितलं, मेवा मिठायांचे आहे. कैकेय राजाने भरताला बोलवलं सांगितलं, भरता तुला शत्रुघ्नाला तातडीने बोलवलं. भरत शत्रुघ्न दोघही निघाले. पण जाताना कैकेय राजाने युक्ती केली. आपला पुत्र ज्याचं नाव युद्धजित, काय नाव, त्या युद्धजिताला सांगितलं की भरताला एकट्याला जाता येणार नाही, त्याच्याबरोबर तू जा. आणि का बरं, म्हणे अयोध्येत काहीतरी गडबड असल्याशिवाय भरताला तातडीने बोलवलं. युद्धजिताने सांगितलं, अहो त्यांनी मेवा मिठाई पाठवली आहे, बरं वाईट असतं तर मेवा मिठाई पाठवली असती का? कैकेय राजाने सांगितलं, युद्ध नीतीचा हा पहिला नियम आहे, समोरच्याला गाफील ठेवायचं असतं. काहीतरी अयोध्येत गडबड आहे म्हणूनच तातडीने बोलवलंय. मेवा मिठाई फक्त काय नाटक. पण किती व्यवहार समजतो या कैकेय राजाला बघा. त्या कैकेयाने सांगितलं की युद्धजिता तुझी आत्या कैकेयी, जे तिचं माहेर आहे आपलं राज्य, तर सासरच्या लोकांना माहेरच्या लोकांनी केलेली लुडबुड आवडत, म्हणून तिथे जाऊन तू कुठल्याही गोष्टीत भाग
घ्यायचा नाही, फक्त डोळ्यांनी बघायचं काय येते आणि दूतांकरवी मला निरोप पाठवायचा. भरत शत्रुघ्न दोघही आले अयोध्येत. सगळी अयोध्या शोक सागरात बुडालेली होती. ध्वज अर्ध्यावरती आहे अयोध्येचा. मंदिर फक्त उघडे, बाजारपेठ बंद आहे, लोक चवाट्यावर उभे आहेत. आणि पहिल्यांदा भरताला लोकांनी भरत येताना उच्चारलेला शब्द ऐकू आला, साहम कैकेयी सुतः. कोणाला? कैकेयीचा बेटा आला. लक्षात ठेवा, आजपर्यंत भरताला भरत नावाने ओळखलं जायचं. आज त्याला काय म्हणतात? भरताला शंका आली, आज मला माझ्या आईच्या नावाने का बरं हाक मारतात? काहीतरी गडबड आहे. म्हणून आईच्या महालात गेला आणि आईला बघून तो भरत विस्मयचकित झाला. कारण कैकेयीने पूर्ण धवल वस्त्र काय केले होते? शास्त्रामध्ये सांगितलंय की माणसाला डोळ्यांनाच अंधत्व येतं असं काही नाही. कधी कधी मनुष्य मदांध होत असतो. काय होत असतो? रामायणात स्वच्छ उल्लेख आहे. पती मेलेला आहे, त्याचे अग्निसंस्कार झालेले नाहीत, तरी कैकेयीने भरताला ओवाळलं. याला काय म्हणायचं? अंध झाली की नाही ती? आमच्या भरताने विचारलं, आई तू मला औक्षण करते पण स्वतःच्या कपाळाला कुंकू नाही. त्या कैकेयीने सांगितलं, बाळा थोडी गडबड झाली रे, तुझे वडील इहलोक सोडून निघून गेले. म्हणे बाबा गेले? का गेले? म्हणे अरे बाबा तुझ्या वडिलांना दुःख सहन झालं नाही. म्हणे कसलं दुःख सहन झालं नाही? म्हणे रामाच्या वियोगाचं. म्हणे रामाचा वियोग? काय झालं रामाला? माझा राम कुठे आहे? भरत काय म्हणतो? माझा राम कुठे आहे? कैकेयीने सांगितलं, अरे भरता थोडं सबुरीने घे, त्या रामाला वनवासात मीच पाठवलेलं. म्हणे का बरं? म्हणे अरे वेड्या, तुला अयोध्येचं राज्य मिळावं. पूर्वीच्या काळी त्यांच्याकडनं मला 2 वरदान घ्यायचे होते. एक वरदान भरताला राज्य आणि रामाला 14 वर्षाचा. भरत शत्रुघ्न दोघांनीही निर्भत्सना केली. ती कैकेयी म्हणते, माझ्या मेलीच्या तर लक्षातच आलं नाही. बरं झालं या मंथरेने मला योग्य वेळेस काय केलं. आमचा शत्रुघ्न मंथरेला मारायला निघाला, धावायला निघाला. भगवंतांच्या वनवासाला कारणीभूत असलेली मंथरा, तिला मारण्यासाठी शत्रुघ्न धावला. भरताने हात आणि एकच वाक्य शत्रुघ्नाला सांगितलं, हे वाक्य लक्षात ठेवा. आणि आता भरत काय सांगतोय हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं की जीवनातले अनेक प्रश्न आपल्याला उलगडतील. तो सांगतोय की ती मंथरा हलक्या कानाची, हलकं काम करणारी स्त्री आहे. त्या हलक्या स्त्रीकडचं ऐकून आपल्या आईने प्रभू रामचंद्राला वनवासात पाठवलं. यात त्या मंथरेची चूक नसून कोणाची चूक आहे? कोणाचं किती ऐकलं पाहिजे याची काय मर्यादा आहे? ही हलक्या कानाची सेविका असलेली स्त्री, तिची बुद्धी केवढी, बुद्धीची कुवत केवढी, बुद्धीची झेप केवढी. माझी आई साम्राज्ञी आहे, राणी आहे. सेविका आणि राणी काहीतरी फरक असला पाहिजे की नाही? सेवक तो सेवक, राजा तो. हिला तो फरक करता आला नाही. खरा दोष कोणाचा आहे? आईचा आहे. म्हणून भरताने आईचा अत्यंत कडक शब्दांमध्ये अपमान केला. गदी माडगुळकरांनी गाणंच लिहून टाकला, माता न तू वैरी. आईला काय म्हटलं? तू माझी आई नाहीस, तू कोण आहेस? लक्षात ठेवा, शास्त्राची इथपर्यंत आज्ञा आहे की आई बोलत असताना मुलाने बोलू सुद्धा नाही. मातृदेवो भव. आई वडील जोपर्यंत आहे तोपर्यंत देवाची पूजा नाही केली तरी चालते. कोणाची पूजा करायची? ते तुम्हाला 2 शब्द माहिती असतील, स्थावर जंगम.
आहे की नाही? ते मिळकतीच्या संबंधाने माहिती आहे. स्थावर मिळकत, जंगम मिळकत माहिती आहे ना. तसे तीर्थ सुद्धा दोन सांगितले, स्थावर आणि जंगम. माझ्या घरी आई आजारी आहे आणि मला लंकेला कथेला यायचं आहे, तर शास्त्र सांगतं हे स्थावर तीर्थ आहे, कुठूनही हलणार. लंकेला मी 2026 साली येऊ शकतो, 27 साली येऊ शकतो, 28 साली येऊ शकतो, पण माझी आई 26 ला असेलच, 27 ला असेलच, 28 ला असेलच असं सांगता येत. मग लंकेच्या तीर्थाचा त्याग करावा, स्थावर तीर्थाचा त्याग करावा, आधी कुठलं तीर्थ धरावं? जंगम तीर्थ. नेणो परब्रह्म मार्ग चुकले, ते या पंढरपुरासी आले, भक्ते पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. साक्षात पूर्ण परब्रह्म नारायण पांडुरंग पंढरपूरला आला पुंडलिकाला भेट देण्यासाठी. पुंडलिकाने सांगितलं, पांडुरंगा तुला भेटायला वेळ का? आई वडिलांची सेवा चालू आहे. वीट फेकली आणि सांगितलं, जोपर्यंत आई वडिलांची सेवा होत नाही तोपर्यंत या विटेवरती. संतांचा एक अभंग आहे, कशी रे विट फेकली पुंडलिका, तू अशी कशी वीट फेकली? माय बापाची सेवा करून की तुझ्या विटेवरती पांडुरंगाला तिष्ठत उभं राहून. किती दिवस? युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रघुमाई दिसे. भरताने निर्वत्सना केली, माता तू वैरिणी, आई तू वैरिणी आहेस, मला राज्य नको. तत्काळ कौशल्याच्या महालात गेला, वडिलांच्या कलेवराचं दर्शन घेतलं. वसिष्ठ ऋषींनी सर्व गोष्टींची समजूत घातली आणि सांगितलं, भरता आता काय करायचं याचा निर्णय आपण नंतर घेऊ. आधी हा दशरथ चक्रवर्ती सम्राट कोण आहे? मग या चक्रवर्ती सम्राटाला साजेल अशी आपण उत्तरक्रिया केली पाहिजे. बाकीच्या गोष्टी नको, हळूहळू प्रत्येक गोष्टीचा काय निर्णय येईल. आत्ता राजा दशरथाला साजेशी अशी काय करू आपण? उत्तरक्रिया. अयोध्येतनं राजा दशरथाची सुंदर हत्तीवरनं अंतयात्रा निघाली आणि अयोध्येपासून 16 किलोमीटर अंतरावरती असलेल्या दशरथपूर नावाच्या क्षेत्री राजा दशरथाची अंतयात्रा संपूर्ण करून तिथे त्याचा अग्निसंस्कार केला. अयोध्येपासून 16 किलोमीटर दूर का? तर राजा दशरथ हा शनीचा उपासक होता. कोणाचा? बहुतेक शनी ग्रहाचे जे स्तोत्र आहेत ते राजा दशरथानेच लिहिलेले आहेत. मग अयोध्येपासून 16 किलोमीटर अंतरावरती राजा दशरथाचा आराध्य शनी, त्याचं मंदिर राजा दशरथाने बांधलेलं होतं. त्याच्या स्थानावरती राजा दशरथाला नेलं आणि शनीच्या सान्निध्यात राजा दशरथाची काय केली? अंतक्रिया केली. आजही एक स्तोत्र प्रसिद्ध आहे, दशरथ उवाच. दशरथ म्हणतात, कोणस्थो पिंगलो बभ्रुः कृष्णो रोद्रोत्तपो यमः सौरी शनैश्चरन् मंद पिप्पला वेद संस्तुता एतानि दशनामानि प्रातरुत्थाय पठेत् शनैश्चर कृता पीडा न कदाचित भविष्यति. राजा दशरथाने सांगितलेले शनीचे 10 नाव जो रोज सकाळी म्हणतो त्याला कधीही शनी महाराज त्रास देत 7.5 नाही, 4था शनी नाही, 8वा शनी नाही. तुम्ही जर कधी अयोध्येला गेले तर अयोध्येपासून 16 किलोमीटर दूर अंतरावरती असलेल्या शरयू नदीच्या तीरावरती राजा दशरथाची अंतक्रिया झाली म्हणून त्या ठिकाणाचं नाव आहे दशरथपूर. त्या दशरथपूर क्षेत्री अवश्य राजा दशरथाच्या समाधीचं काय घ्या. आजही राजा दशरथाची समाधी तिथे बघायला मिळते. शनी आणि मारुतीचं फार सुंदर स्थान आहे. राजा दशरथाची उत्तरक्रिया झाली. 9वा दिवस, 10वा दिवस, 11वा दिवस झाला. उत्तरक्रिया संपल्यानंतर भरताने एक दिवस राजवाड्याच्या गच्चीवर जाऊन सगळ्या प्रजाजनांना सांगितलं, तुम्हाला असं वाटत असेल की रामाला सोडून मी अयोध्येचं राज्य घेईन तर हे कालत्रही शक्य नाही. राजा श्रीराम वर्तमान काळात
चित्रकूट पर्वतावरती आहे, त्याला भेटण्यासाठी मी अजून 8 दिवसांनी निघत आहे. मी परत रामाला सन्मानाने अयोध्येत घेऊन येतो. त्याचा अपमान झाला ना, सन्मानाने घेऊन येतो आणि अयोध्येच्या सिंहासनावरती त्याला बसवतो. 8 दिवसाचा अवधी का मागून घेतला? कारण सगळे ऋषी मुनी, 3ही माता, भरत, शत्रुघ्न, त्यांच्या पत्नी यांच्या समवेत जायचंय. मग जाण्याची सगळी काय पाहिजे? तयारी पाहिजे. सगळे प्रजाजन म्हणे भरता तू जाणार, मग आम्ही सुद्धा रामाकडे येणार. 8 दिवसात सगळी तयारी झाली आणि सगळे जण अयोध्येच्या रक्षणासाठी काही सैनिक ठेवून चित्रकूट पर्वताकडे निघाले. चित्रकूट पर्वतावरती सगळे जण जाऊन पोहोचले. यथा अयोध्या पूर्वासिनः. लक्ष्मणाने लांबून त्यांना येताना पाहिलं. लक्ष्मणाला वाटलं की भरत रामाला मारण्यासाठी येतोय. प्रभू रामचंद्रांच्या मनात विश्वास होता की मला भरत कधीही मारणार नाही. लक्ष्मणाला त्यांनी संवरण करायला सांगितलं. स्वतः जवळ शांत बसवलं. भरत आला आणि भरताने सर्वप्रथम श्री रामचंद्रांना आलिंगन दिलं. प्रभूचे लोचन पानावती. भगवंतांचे डोळ्यातनं पाणी यायला लागलं. भरताने आलिंगन दिलं. सांगितलं रामा, माझ्या आईकडनं चूक झाली, आईकडनं मी तुझी माफी मागतो असं म्हणतोय. इतक्यात 3 आई पालखीतनं उतरून पायी पायी आल्या. त्यांच्या अंगावरचे पांढरे वस्त्र, सौभाग्यरहित कपाळ बघितलं आणि रामाने विचारलं काय झालं? भरताने सांगितलं रामेति कथम दशरथः हतांगतः. राम राम म्हणत राजा दशरथाने प्राण सोडले. प्रभू रामचंद्र धर्माची मूर्ती होते, रडले नाहीत. सर्वप्रथम झोपडीच्या पाठीमागे गेलेत. वशिष्ठ ऋषींना बरोबर घेऊन गेलेत आणि रामचंद्रांनी वडिलांची उत्तर क्रिया सांगोपांग केली. 13 दिवसापर्यंतच सुतक पाळलं. लक्षात ठेवा, शास्त्राचा नियम तुम्हाला सांगतो. जिथे जे करायला आवश्यक आहे तिथे माणसाने तेच केलं पाहिजे. तर ते शास्त्राचं काय होतं? पालन होतं. मनुष्य गेल्यानंतर सांगितलंय की तुमचा आत्मस्वकीय गेलाय, तुम्हाला दुःख होणारच दुःख. कालपर्यंत आपल्याबरोबर जो जेवत होता तो आज रात्री जेवायला आपल्याबरोबर नाही. ही संकल्पना सहन होणं इतकं सोपं आहे का? मग शास्त्राने सांगितलंय मनुष्य मेल्यानंतर 5 दिवस तुम्ही काय करा? दुःख व्यक्त करा. पण 6व्या दिवसापासून दुःख करणं काय करा? बंद करा. कारण का? तुम्ही दुःख करून त्याला गती मिळणार. तुम्ही रडा, दुःख व्यक्त करा, पण ते करत असताना 6व्या दिवशी रडत रडत का होईना विष्णू सहस्त्रनाम म्हणा. रडत रडत म्हणा, पण काय म्हणणं महत्वाचं आहे? तुम्ही रडून त्याला गती मिळणार नाही. विष्णू सहस्त्रनाम म्हणून काय होणार? भगवद्गीतेचा 15वा अध्याय म्हणून गती मिळणार. गरुड पुराणाचं श्रवण करून गती मिळणार. दुःख काही क्षणाला बाजूला ठेवायचं असतं. धर्माला प्रधानता दिली पाहिजे. कशाला प्रधानता? धर्माला प्रधानता दिली की मनुष्याला सुख प्राप्त होतं. लक्षात ठेवा. मला खूप अस्वस्थ वाटतंय म्हणून मी घरातच झोपून राहिलो तर ते योग्य नाही. मला त्रास होईल, थोडं ऊन लागेल, गाडीवर बसून जाताना माझ्या थोड्या झोकांड्या जातील, हेरकावे जातील, पण डॉक्टरांकडे गेलो, त्यांचे गोळ्या औषधं घेतले, 2 इंजेक्शन घेतले, 2 दिवस ऍडमिट राहिलो, तर 3रा दिवस माझ्या जीवनात कसा येईल? दुःखाचा का सुखाचा? पण त्याच्यासाठी 2 दिवस मला काय सहन करावं लागतं? दुःख सहन करावं लागतं. पण ते दुःख नसतं, शरीर रक्षण करण्यासाठीचा तो धर्म असतो. काय असतो? प्रभू रामचंद्रांनी आई वडिलांची उत्तर क्रिया किती महत्वाची हे पटवून देण्यासाठी राजा दशरथाची काय केली? उत्तर क्रिया केली. आणि उत्तर क्रिया झाल्यानंतर राजा दशरथाने 3ही आईंना
त्यांना मिठी मारली, शोक केला आणि भरताला मिठी मारून आपल्या शेजारी बसवून घेतलं. भरत शेजारी बसलेला उठला, प्रभू रामचंद्रांच्या चरणाजवळ बसला आणि रामचंद्रांना सांगू लागला की सगळे हे प्रजावासीय लोक आजूबाजूला बसतील, प्रधान मंडळ आजूबाजूला बसेल, वसिष्ठ ऋषी एका शिलाखंडावरती बसतील, आम्ही सगळे जण तुला विनवणी करू, तू अयोध्येत चल. मग भरताने सांगितलं, रामा तू अयोध्येत आला पाहिजे. म्हणे का आलं पाहिजे? म्हणे ज्या वडिलांनी वचन दिलं होतं ते वडीलच हयात नाही, परिणाम ते वचन पूर्ण करण्याची गरज. आमच्या रामचंद्रांनी सांगितलं, भरता तू असं कसं म्हणू शकतो? शास्त्राची आज्ञा आहे, वडिलांचं वचन पुत्राने पूर्ण केलं. कोणी केलं पाहिजे? मग वडिलांचं वचन मी पूर्ण करतो, 14 वर्ष वनवासात महिना. भरताने सांगितलं, रामा मला माहिती होतं तू हे म्हणणार की वडिलांचं वचन पुत्राने पूर्ण करावं, मग मी त्यांचा पुत्रच आहे. कोण म्हणतो? अयोध्येत तू जा, 14 वर्ष वनात कोण राहील? वचन हे पृथ्वी पुत्रानेच पूर्ण केलं असावी आणि 14 वर्ष वनवासही पूर्ण. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, भरता बरोबर आहे, माझं वचन तू पूर्ण करू शकतो, पण कधी? शास्त्राने सांगितलंय माझ्याकडनं जे होत नाही ते दुसरा करू शकतो. कधी? ज्या वेळेस मी अशक्त असेल, ज्या वेळेस मी रोगी असेल आणि ज्या वेळेस ते व्रत करायला मी असमर्थ असेल, त्यावेळेस माझ्या वतीने दुसऱ्याने ते काय करावं? व्रत करा. या तीनही गोष्टी म्हणजे तीनही कॅटेगरीत मी बसत नाही. परिणाम माझं व्रत तुला कर